महासंग्राम लोकसभेचा 2024 अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा. शिवदास तोरणमल बैरगोडे. काय सध्याला लोकसभा निवडणूक सुरू आहे. निलेश लंके वर्सेस सुजय विखे अशी फाईट होते. कर्जतकरांचे मत म्हणून काय सांगले? कर्जतकरांचं मत निलेश लंके तुतारी आणि लीड भेटन कर्जत जामखेड मतदारसंघात. सुजय विखे विद्यमान होते, 5 वर्ष काम केलं. काय काम आवडलं नाही? काहीच काम केलं नाही त्यांनी. त्यांचं एक काम दाखवण्याला नाही. कोणची योजना नाही दक्षिणेत, काम कोणचं नाही. आमचा दुष्काळात तालुका बसला नाही, आम्हाला दुष्काळी निधी नाही, पीक विमा नाही, कोणचीच गोष्ट नाही. निलेश लंके कशामुळे वाटतात? चांगला माणूस आहे तो आणि कोरोना काळात काम चांगलं केलं आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. विखेंना गेल्या वर्षी संधी दिली ती, पण त्यांनी त्याचं काहीच केलं नाही, काम केलं नाही, काय नाही. आज त्यांचे वडील दुग्ध विकास मंत्री, दुधाचे दर 22 रुपये आज आणि पाण्याची बाटली 20 रुपयाला, कांद्याची 30 परिस्थिती. त्यामुळे चांगल्या फरकाने सुजय विखे पडतील आणि निलेश लंके विजय होतील. लोकसभेची निवडणूक सुरू आहे. सुजय विखे निलेश लंके समोर फाईट होती. कोण आहे मनात, कोण आहे तुमच्या? आमच्या मनात तर काय, फिर एक बार मोदी सरकार हेच आमचं ठरलेलं आहे पक्क. कशामुळे वाटतं? कारण मोदी सरकारांचे ध्येय धोरणच खूप गरिबांना केंद्रबिंदू ठेवून त्यांनी कार्य केलेले आहे मोदी सरकारने. कारण आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना जर आम्हाला काय धंद्यापाण्यासाठी जर पैसे लागत असतील तर आम्हाला खाजगी सावकाराकडे जावं लागत होतं. मोदी साहेबांनी जी मुद्रा योजना आणली, त्या मुद्रा योजनेमुळे 10 लाखापर्यंत विना तारण व विना जामिनाचं आम्हाला मुद्रा लोन मिळते. त्यामुळे ती एक खूप मोठा फायदा आमच्या व्यापारी वर्गाला झालेला आहे. लंके काम वाटतं? लंकेंचं काम आता तसं इकडे काही एवढा प्रभाव नाही. विखे साहेबांचं काय आहे, दवाखान्यामुळं भरपूर लोकांची फायदा झालेला आहे. त्यात अल्प दरात तिथं पेशंट बरे होऊन आले, त्यामुळं एक खूप मोठा आधार आहे गरीब लोकांचा. श्रीमती सुवर्णलता राऊत, रिटायर्ड शिक्षक माध्यमिक. आपण सरकारी नोकरीमध्ये होता. हो. जिल्हा परिषदला. सध्याला लोकसभेचे इलेक्शन देखील चालू आहे. हो. सुजय विखे निलेश लंके समोर उमेदवार आहेत. हां, काय नक्की काय वाटतं कर्जतकर म्हणून किंवा एक महिला म्हणून? कर्जतकर म्हणून खरं तर माहिती आहे का, सुजय विखेंची पुष्कळ घराणीशाही 50 वर्ष झाली, पण पाहिजे तसा विकास केलेला नाही आहे. निलेश लंके साहेब नवीन आहेत, त्यांनी केलं आहे करोनामध्ये काम भरपूर. आता त्यांना संधी द्यायला काहीच हरकत नाही आहे आणि लोकांचा सुद्धा व्ह्यू तोच आहे असं मला तरी वाटतंय. कोणते काम मागच्या 5 वर्षामध्ये जे सुजय विखे हे होते खासदार होते? पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे कर्जतला MIDC व्हायला पाहिजे, त्याशिवाय तरुणांना काम मिळणार नाही. असे अगदी दारोदारी फिरतायत, बेरोजगारी आहे, त्याच्यामुळे सगळेच प्रश्न वाढत आहेत. पहिला मुद्दा तो आहे की MIDC कसल्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे आणि चांगली झालेली होती ती आपल्या सत्तेतील आमदारांनी कॅन्सल केली. महिलांसाठी मोदी सरकारने देखील एसटीचं मोफत प्रवास असेल अशा योजना आणलेल्या आहेत. हो, काय त्याच्यावर महिला खुश वाटतात? महिला खुश वाटत आहेत, पण कसं माहिती का, एकीकडं ह्या सवलती द्यायच्या आणि एकीकडनं जनतेला लुटायचं, हाच प्रकार चालू आहे. मोफत धान्य देत आहेत, पेट्रोल 106 केले, काय त्याचा उपयोग आहे का? इकडं GST वाढवत आहेत, सगळ्या प्रत्येक गोष्टीवर GST वाढवत आहेत. त्याच्यामुळे कोणाकडे राहील? आमचा साधारणतः कौल लंके साहेबांच्याकडेच आहे. 101% लंकेंकडनं काय तुम्हाला अपेक्षा? लंकेंकडनं अपेक्षा आहे म्हणजे काही दिवसानंतर MIDC होईल, नंतर रोहितदादाचा सपोर्ट आहे. पाणी प्रश्न तर आहेच आहे, पण सध्या सगळीकडेच पाण्याची टंचाई, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, पण होणार, निश्चित होणार. कानो सुपेकर, राहणार कौलधरण सुपेकरवाडी. काय वाटतं आता सध्याला खासदारकीची निवडणूक सुरू आहे, मनात कोण आहे, सुजय विखे की निलेश लंके? देशाच्या हिताने जर विचार केला तर सुजय विखे दादांचं कार्यक्रम चांगला आहे, काम चांगलं आहे. निलेश लंके का नको वाटतं? निलेश लंकेचं कामं नाही, कुठं सत्तेत नाही, कशात नाही आतापर्यंत. काय काम केलं सुजय विखेने आपल्याकडे? सभामंडप दिले गावोगाव, बाकीचे सगळे रस्त्याचे काम आहेत. मोदी सरकारच्या काळात समृद्धी महामार्ग झाला आहे. बाकीचे असे अनेक ठिकाणी सगळे शेतकऱ्यांना अन्नधान्य पुरवठा आहे. 2000 रुपये त्यांचे 4 महिन्याला येतात प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर. एकनाथ शिंदेचे पण येतात 2-4 महिन्याला, सुरू झालेत आता महाराष्ट्र शासनाचे. आणि लंकेंनी देखील कोरोना काळात चांगलं काम केलं होतं असं म्हणतात. लंकेंनी काम केलं कोरोना काळात, पण त्यांनी लोकांनी त्यांना सहकार्य भरपूर केलं. तर म्हणजे शेतकऱ्यांनी किंवा जे काही पुरवठा योजना होती ते चांगले लोक त्या कोविडच्या सेंटरमध्ये त्यांना अनुदान देत होते.
तुम्ही तुमच्या मतदारसंघात खासदारांनी नेमकं कोणतं चांगलं काम? आमच्या सुपेक रोडीमध्ये 2 सभा मंडप दिले, कुळधरणमध्ये काय दिलं आहे. निवडून तो अगदी थोड्याशा मतांनीच निवडून येणार. तुमच्या मनात कोणी? तसं काय निश्चित सांगता येत नाही आता बरं का. पण जो म्हणून निवडून येईल तो पहिल्यासारखे जे आतापर्यंत लाखांनी 2-2, 3-3 लाखांनी हाईट टप होणार आहे. पण जो बी निवडून येईल 10-15 हजाराच्या मताधिकाने येईल निवडून. खासदारांनी कामं केली का मतदारसंघात? जनसंपर्क होता, कामं केली, हो, योजना राबवले पुष्कळशे. मोदीचे जे योजना राबवल्या हा. त्याचं खुश आहेत का तुम्ही? मोदी सरकारच पाहिजे आत्ताच्या काळात. हो, सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांचा बिमोड केला आहे त्यांनी. याच्या मागं कोणी केलं का असा कारभार? मात्र शेतीसाठी कुठेतरी भाव नाही कांद्याला, दुधाला, काय वाटतं? नाही ती कायमचीच बोंब आहे ती शेतकऱ्यांची. ही शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणत्याच सरकारने स्थिर भाव आणि हमी भाव दिलेला नाही. हो, ते आता मोदींनी काहीतरी विजय का शेतकऱ्यांसाठी चालवलं तर त्याला लोकांनी विरोध केला आहे. त्याच्यामुळं थोडा अवघडच आहे. तालुक्यात आहे का आपल्या अहमदनगर लोकसभे आहे का? नाही, बरोबर ना. त्यांनी मग त्यावेळेस पण बाकीच्या तालुक्याचा विचार केला का? अजिबात नाही केला. मग पारनेर आम्ही गृहीत का धरणार? त्यांनी खासदारकीसाठी काही केलं आतापर्यंत, बरोबर ना. ती खासदारकीला उभं राहिलेत, त्यामुळे त्यांचं खासदारकीसाठी काही योगदान नाही आहे. आणि सर्वसामान्य माणसांचं त्यांच्याकडं कोणताही कल नाही आहे. आणि भाजपच्या केलेल्या कार्यपद्धतीवर सगळ्यात जास्त माणसं खुश आहेत. एवढंच फक्त शेती प्रश्न आणि भाजपचं आयात धोरणं हे चांगले सुधारावेत किंवा कायदे कानून बदलावेत, यासाठी मोदीजींना ताकद द्यावी. ही सर्व आमची जनसामान्याला एक विनंती आहे. मोदीजींना ताकद द्या, भरभरून विकास करण्यासाठी मदत करा, हातभार लावा आणि त्यांच्या स्कीमा सर्वसामान्यांपर्यंत राबवा. यांच्या कार्यकर्त्याला एक विनंती, आपला कार्यकर्ता तळागाळात लावा आणि आपल्या सर्व योजना असतील त्या तळागाळात नेऊन पोहोचवा. ही आमची सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांना विनंती आहे. माझं नाव अमित दिलीप राऊत, राहणार कर्जत. सध्याला लोकसभेची निवडणूक सुरू आहे. हो, निलेश लंके आणि सुजय विखे 2 समोर उमेदवार आहेत. काय कर्जतकरांच्या मनात काय? कर्जतकरांचं म्हणणं नाही सांगता येतं काय, पण ते चाललंय सुजय निलेश लंकेचं. सुजय विखे का नको वाटतं? सुजय विखे आलेच नाही ना. 5 वर्षात गेले ते कुठं? 5 वर्षात यायला पाहिजे ना कर्जतला. विद्यमान खासदार असून कोणतेही कामं झालेत का नाही आपल्याला? कामं झालीत तशी, रस्त्याचे काम झाले, फक्त पाण्याची अडचण आहे, बाकी नाही काय. लंके का म्हणून वाटतात? लंकेने काम केलं कोरोना काळात. कांद्याचे भाव नाहीत, शेतकरी नाराज आहे. आपलेच पैसे आपल्यातून कट करतो ना ती. आता खत जरी घ्यायचं म्हणलं तर त्याला GST ती सगळं आहे ना. त्याच्यामुळं आता ही जी 6,000 पाठवतात ते आपल्याच पैशातून पाठवतात ना. आता आरोग्याशी निगडीत लोकांच्या सध्याला लोकसभेचं इलेक्शन चालू आहे. कोरोनामध्ये निलेश लंकेने चांगलं काम केलं असं बऱ्याच जणांचं मत येतं. त्याच पद्धतीने डॉक्टर सुजय विखे स्वतः डॉक्टर आहेत आणि दोघांची समोरासमोर फाईट होती. कसं पाहता, तुमच्या मनात कोण वाटतं असं? नाही, आता ऑब्व्हियसली नैसर्गिक नियमाने आमच्या प्रोफेशनशी संलग्नित असल्यामुळे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील खासदार असावेत असं आम्हाला वाटतं. कारण की 50 वर्षापासून त्यांच्याकडं मोठी स्वतःची हॉस्पिटल्स आहेत, त्यांच्याकडे मेडिकल कॉलेजेस आहेत, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत, कारखानदारी आहे. म्हणजे पहिलीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतच्या बऱ्याचशा क्षेत्रामधल्या आणि बऱ्याचशा फील्डच्या शैक्षणिक संस्था त्यांच्या मालकीच्या आहेत. विषय राहिला आमच्या प्रोफेशनच्या संलग्नित, तर स्वतः उमेदवारच डॉक्टर आहेत आणि पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. तर एज्युकेटेड उमेदवारला प्रत्येकजण सुशिक्षित मेंबर प्रेफरन्स देणारच आहे. विषय राहिला कोविडच्या संदर्भातल्या कामाचा, तर कायमस्वरूपी त्या हॉस्पिटलच्या वेळत घाटातील हॉस्पिटल असू द्यात, दोन्हीचं हॉस्पिटल असू द्यात, रुग्णांची सेवा घडत आहे. कोविडच्या काळामध्ये सुद्धा या दोन्ही हॉस्पिटलनं अनेक म्हणजे हजारो रुग्णांना तिथे मदत केलेली आहे. आम्हाला लोणीपेक्षा वेळत घाट जवळ पडतं. मग तिथं जे काही स्पेशल सुविधा आहे, समजा CT स्कॅन असेल, MRI असेल, तर अल्प दरात 1000 रुपयामध्ये CT स्कॅन होते, 2-2.5 हजार रुपयामध्ये MRI होते. आता नुकतंच एक 4-5 महिन्यापूर्वी त्यांनी पेट स्कॅनची सुविधा उपलब्ध करून दिली.
अशा पद्धतीच्या डायग्नोसिसच्या सुविधा मिळाल्यामुळं आम्हाला प्रॅक्टिस करणं पण सोपं जाते. नाहीतर मग पेट स्कॅनसाठी पेशंट पाठवताना आम्हाला औरंगाबादला किंवा पुण्याला पाठवावं लागायचं. खूप मोठी गुंतवणूक असते अशा पद्धतीचे जे काही सुविधा उपलब्ध करून देतात आणि त्या सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय किंवा जनरली 1-2 डॉक्टरांच्या माध्यमातून त्या होऊ शकत नाहीत. म्हणजे अशा पद्धतीच्या सुविधा की ज्या गरजूंना भरपूर खर्च येतो त्या अत्यल्प दरामध्ये तिथे आम्हाला उपलब्ध होत आहेत. शिवाय कॅन्सरची काही ट्रीटमेंट असेल तर ते आपल्याला वेळेत घाटामध्ये किंवा लोणीमध्ये आपल्याला ती सहजासहजी स्कीमच्या माध्यमातून उपलब्ध होते. मग अँजिओग्राफी असेल, अँजिओप्लास्टी असतील, या सुविधा तिथे मोफत होत आहेत. मग लोक लाखो रुपयाचे जे काय ऑपरेशन आहेत ते सहजासहजी करायचं म्हणजे घर उघड्यावर पडू शकतं. बरं, हे काय लिमिटेड 1-2 वर्षापासूनचं काम आहे किंवा 1-2 वर्षापुरतं मर्यादित काम आहे असं नाही ना. ते अखंडपणे चालत आलेलं आहे आणि ते चालत राहणार आहे. म्हणजे आपण म्हणता की अखंड बऱ्याच दिवसापासून विखे कुटुंब या क्षेत्रामध्ये आहे. मात्र बऱ्याच दिवसापासून या क्षेत्रामध्ये आहे तर जिल्ह्यामध्ये कुठंतरी अजूनही मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज तयार करता नाही आलं. बरोबर आहे. कारण की शासकीय मेडिकल कॉलेज तयार करताना त्याला 100-150 एकर क्षेत्र लागतं. तेवढे पेशंट कॉटची सुविधा पाहिजे असते. आणि आता पंतप्रधानांनी ती घोषणा केली की जिल्ह्याच्या ठिकाणी आपण एक हॉस्पिटल्स किंवा मेडिकल कॉलेज आपण काढणार आहेत. आता आयुष्यमान नावाचं एक चांगलं हॉस्पिटल नगरला होतं आणि त्याचं ओपनिंग नुकतंच होणार आहे. तर ही खासदार साहेबांच्या कार्यकालातली मोठी देण आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या समोरच त्या हॉस्पिटलचं निर्माण झालेलं आहे. शिवाय विषय राहिला लोकसभेचा, तर हा विचार करताना आपल्याला देश पातळीवरचा विचार करताना पंतप्रधान कोण होणार आहे हा पण मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे ना. पंतप्रधान कोण होणार आहे हा जरी मुद्दा असला तरी आज जर बाहेर पाहिलं तर शेतकरीचा कांद्याचा भाव असेल, दुधाचा भाव असेल किंवा येणारं पाणी असेल, या सगळ्याच बाबतीत कुठेतरी शेतकरी नाराज वाटतो. हे बघा, भाजपचं सरकार आल्यापासून कर्जतला भरपूर पाण्याचा विषयच नाही आहे. विषय राहिला शेतमालाच्या भावाचा. तर 5-7 वर्षापूर्वी जे भाव होते त्या तुलनेत भाव वाढलेलेच ना. असं थोडी आहे की 5 वर्षापूर्वीचा कांद्याचा भाव आता तोच आज आहे. त्या प्रमाणात वाढ झालेली आहे. शिवाय आज जर 5 वर्षापूर्वी जर एखादी जिरायत जमीन घ्यायची असते तर 1.5 लाख रुपये एकराने, 2 लाख रुपये एकराने मिळायची. आज तीच 10 लाख रुपयांनी चालली. बागायत जमीनची 5-7 लाख रुपयांनी मिळायची ती 25-30 लाख कोट रुपये एकराने चाललेली आहे. प्रत्येक कोरेगाव निलेश उत्तम शेळके आमचं. सध्याला लोकसभेची निवडणूक चालू आहे. निलेश लंके आणि सुजय विखे समोरासमोर उमेदवार आहेत. काय वाटतं कर्जतकरांच्या मनामध्ये कोण? विखे, डॉक्टर सुजय विखे. लंके का नको? लंकेने कोरोना काळात चांगले काम केलं होतं. कोरोना काळात तर तुम्ही म्हणता लंकेंनी काम केलं होतं, पण डॉक्टर सुजय विखेंचं खूप काम आहे. तसं विचार जर केला ना, कोरोनाच्या काळात रेमडेसिवीर त्यावेळेस मिळत नव्हतं. त्याच्यात म्हणजे जाहिरात करण्यापेक्षा त्यांना काम करायचं, ग्राउंड लेवलला काम करायचं, हे दादांचं काम आहे. त्यामुळे आम्हाला सुजय दादा निवडून येणं अपेक्षित आहे. कर्जत मतदारसंघासाठी काय काय कामं झाली कसं वाटतं? कर्जतसाठी खूप झालेले. आता खासदारांच्या कामांची जर तुलना केली तर राष्ट्रीय महामार्ग खूप कर्जत आमचं रस्त्यांनी जोडलेलं आहे. नगरला जर कर्जत तालुक्यातला कुठलाही व्यक्ती जर जाऊन आला तर त्याला सुजयदादांचं काम हे नक्कीच दिसतं. रस्ते जोडलेले आहेत इथं सगळीकडे. ज्या आपण या ठिकाणी उभं हे सुद्धा काम दादांचं आहे, सुजयदादांचं आहे. आणि पाण्याचा प्रश्न आहे हा सुजयदादांकडूनच होतो. आणि शेतकरी वर्ग कुठेतरी नाराज वाटतो भाजपवर, कसं पाहतो? शेतकरी वर्ग नाराज होण्याचा प्रश्न नाही आहे. कशामुळं नाराज आहेत? सगळे खुश आहेत. कांद्याला भाव नाही म्हणतात. आता कांद्याला भाव नाही म्हणतात. 17-18 रुपये आज बी ग्राउंडला कांद्याचं बाजार आहे. आणि काल कांद्याचे बाजार निर्यात तर खुली केलीच, परंतु पार्लमेंटच्या समोर काल अगेन पार्टीने काँग्रेसच्या सदस्यांनी काल आंदोलन केलं. परत तुम्ही चॅनलला तर पाहिलेलं असं. ही दुटप्पी भूमिका काँग्रेसची आहे. काँग्रेसच्या काळात कांदा 3 रुपये होता. काही नेत्यांना कांद्याने मारलेले हे सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं हा खेळ काँग्रेसचा सगळं ओळखून येतो आम्ही. त्यांच्याकडे साधा पंतप्रधान पदाचा उमेदवारच आज नाही. आणि हे गप्पा मारायला लागले की देशाचं नेतृत्व कोणी करायचं, काय करायचं. आज एखाद्या कुठल्याही जवानाला जरी विचारलं तर देश कोणाच्या हातात द्यायचा, त्यांच्या हातात द्यायचं काय, तिथं नाव येतं फक्त नरेंद्र दामोदर दास मोदी. सध्याच्या परिस्थितीत काय माहिती आहे, आम्ही कोणत्याही पक्षाचा नाही. आता मी आत्तापर्यंत सगळे पक्ष खेळून गेलो. त्याच्यामुळं रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी. कारण निलेश लंके हा माझा जुना मित्र आहे. ते बी 27 वर्षापासून माझी दोस्ती आहे. पण तो जनतेसाठी आणि गरिबासाठी 1 नंबर माणूस आहे. आत्तापर्यंत त्यांनी माझे 50 कामं केलेत, पण माझ्या स्वतःच नाही कामं केले. पण इतर गरिबांचे मी मध्यमातून कामं घेऊन गेलो, हंगे आणि पारनेरला आणि नगरच्या ऑफिसला. त्यांनी आत्तापर्यंत माझे 50 ते 51 कामं केलेत गोरगरिबांची. कोणाचं हॉस्पिटल असेल,
किंवा कोणाची बदली असेल किंवा कोणाचं ज्या खायला नाही अन्न पोटाला त्याला काम, असं काम मिळून दिले. काही MIDCत कामाला लावले, पुढे कंपनीत कामाला पुण्यामध्ये लावले. त्याच्यामुळं माझा हा एक नंबर फेवर म्हणजे माझा नेता निलेश लंकेशिवाय हा. महासंग्राम लोकसभेचा 2024 अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा.